या तुम्हीच बघा काय तर. अरे बाबा असं नसतं. शेवटी तुम्हाला आठवत असेल सोमेश्वर कारखाना पण एकदा असाच डबघाईला आला होता. आम्ही लोकांनी तो ताब्यात घेतला. साहेब मला म्हणले कशाला घेतला कोणाला माहिती. तेव्हा 92 सालची गोष्ट आपल्याला आठवत असेल. 92 सालची गोष्ट. 92 सालापासून आज राज्यातला पहिल्या 5 मध्ये भाव देणारा कारखाना म्हणून त्या कारखान्याची ओळख आहे. तिथं शिक्षण संस्था काढली, सगळं काही काढलं. माणूस खमक्या असला पाहिजे, भेदभाव नसला पाहिजे. सभासद जवळचा असेल तर त्याचा ऊस वेळेतच जाणार. चेअरमनचा असेल तरी देखील टाइम टेबल प्रमाणे किंवा रिकव्हरी बेसवरच ऊस तुटणार आणि विरोधक असला तरी रिकव्हरी प्रमाणेच ऊस तुटणार. असं त्याच्यात आर्थिक शिस्त ज्याला म्हणतात, नियोजन म्हणतात, ते फार बाबांनो महत्वाचं असतं आणि त्यामुळेच संस्था टिकतात. आज पीडीसीसी बँकेमध्ये देखील मला जास्त जाता येत नाही, परंतु मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आप्पांना विचार मी काय कुणाचं ठेवत नाही. चुकलं तर ते माझ्या जवळच्याचं चुकलं असलं तरी मी सांगतो हे मला चालणार नाही. एवढी तरी वाईटपणा घेतला पाहिजे ना. त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. अरे सगळ्याचं वाटोळ होते. त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल करून काय त्या ठिकाणी चालेल.